नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण द्राक्षाचा ज्यूस बनवूया। अगदीच थंडगार ज्यूस आहे। आपल्या शरीराला थंडावा देणारा आणि मन तृप्त करणारा हा ज्यूस बनणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण द्राक्षाचा ज्यूस बनवतोय। तर इथे मी द्राक्षाच्या देठापासून काढून घेतले द्राक्षे सुट्टी करून एक अशी स्वच्छ धुवून घ्यायचे। आपण द्राक्षे काय केमिकल मारलेलं असतं ते निघून जाते। अशा पद्धतीने आपण द्राक्षे घेतलेले आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यात द्राक्षे घालून घेऊया। साईडला मी सब्जा भिजवून ठेवलेला आहे 2 चमचे। आपण आता 1 अर्धी वाटी साखर घालूया, म्हणजे 2 चमचे साखर घालूया आणि थोडंसं किंचित मीठ घालायचं। मिठामुळे आपल्या सरबतला टेस्ट छान येते। आता आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया। अशा पद्धतीने आपण ज्यूस बनवून घेतला बघा। आता गलासामध्ये ओतून घेऊया आपण। बघा किती दाटसर झाला ज्यूस। आपण आज बर्फ नाही वापरणार, बिन बर्फाचा आपण ज्यूस बनवला आहे। तुम्हाला बर्फ घालायचा असेल तर तुम्ही घालू शकताय। गावी असल्यामुळे बर्फ भेटत नाही, लाईट नसते, फ्रीज असतं नसते कुणाकडे। आता आपण 2 चमचे सब्जा घालूया भिजवलेला। सब्जा घालून मिक्स करून घेऊया आपण। ही ज्यूस अगदी टेस्टी होते आणि पौष्टिक बघा। द्राक्षापासून सर्व सब्जा आपण मिक्स करून घेणार आहे। खालवर करून घ्यायचं म्हणजे तळापासून आपण मिक्स होतोय। आपण आता साईडला द्राक्षे ठेवूया। खूप टेस्टी झालाय बघा, थंडगार झालाय। आपण अजिबात बर्फ नाही वापरला, थंड पाण्यातच बनवलेला। आपण थोडंसं पाण्याचा पण वापर केलेला आहे मी। द्राक्षे थंड पाण्याने धुवून घ्यायची, द्राक्षे पण थंड बनते। अशा पद्धतीने ज्यूस झालाय टेस्टी। तुम्ही पण बनवून नक्की बघा। उन्हाळ्यामध्ये असं ज्यूस बनवलं खूप टेस्टी लागते। आता रेसिपी लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू। रेसिपी बोलले धन्यवाद, बाय बाय।